सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले। 3 आठवड्यामध्ये शपथपत्र तयार करण्याचे आदेश देण्यात आले। वरिष्ठ पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली तपास करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत। सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला। दरम्यान या सगळ्या प्रकरणी आता एसआयटी स्थापन करण्याचे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले। 3 आठवड्यात शपथपत्र सादर करा असे देखील आदेश आहेत। वरिष्ठ पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली तपास करण्याचे आदेश आहेत। सोमनाथ सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणात सध्या अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। संभाजीनगरमधल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता। या प्रकरणी आता एसआयटी स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले। मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने हे आदेश दिलेत। सोबतच 3 आठवड्यात शपथपत्र सादर करा आणि वरिष्ठ पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली तपास करण्याचे कोर्टाचे आदेश आहेत। त्यामुळे आता सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा तपास वेगाने होईल अशी शक्यता वर्तवली जाते। पुढे काय तपास होईल, नेमकं काय समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं आहे। डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस जे आहे त्यांना 1 आठवड्याच्या आतमध्ये एसआयटी स्थापन करण्यात सांगितलेली आहे। दुसरं, सरकारने जे काही कमिटी नेमली होती त्या सगळ्या कमिटीला एका प्रकारचं मान्यता देण्यात आलेली नाही। त्यांच्याकडची सगळी कागदपत्र जी आहेत ही एसआयटी स्थापन केल्यानंतर त्यांना हँडओव्हर करण्यात यावी असे आदेश देण्यात आले। त्यांना फोडण्याचं आता काम फार मोठ्या प्रमाणात होईल। साक्षीदार जर फुटले नाहीत तर याच्यामध्ये सूर्यवंशीला न्याय मिळेल, सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळेल असं आम्ही अपेक्षा धरतो।